नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती 2026 आणि 27 साठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कोणकोणते लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट नसल्यास तुम्ही अपात्र ठरू शकता. सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवश्यक सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस भरती ओळखीचा पुरावा म्हणून तुमच्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड आणि रहिवासी म्हणून तुमच्याकडे डोमसाईल असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे रंगीत पासपोर्ट साईज 5-6 फोटो जवळ ठेवणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतामध्ये बघू शकता तुमच्याकडे पोलीस भरतीसाठी 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला 10वीचे दोन्ही मार्कशीट आणि 12वीचे दोन्ही मार्कशीट लागतील आणि तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झाले असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. नंतर जर तुम्हाला सेम मार्क पडले तर त्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशननुसार तुम्हाला त्यामध्ये सिलेक्शन देण्यात येते आणि तुमच्याकडे शाळा सोडण्याच्या TC असणे आवश्यक आहे. तुमचं जर कॉलेज चालू असेल तर तुमच्याकडे TC झेरॉक्स असली तरी चालेल. आणि तुम्ही जर कॅटेगरी प्रवर्गात मोडत असाल तर तुमच्यासाठी जातीचं कास्ट असणे आवश्यक आहे आणि नॉन क्रिमिनल पण आवश्यक आहे. कारण समांतर आरक्षणानुसार तुम्हाला इथे आरक्षण देण्यात येते. EWS जर तुम्ही जातीमध्ये असेल तर तुम्हाला EWS असणे आवश्यक आहे. महिलांसाठी तुम्हाला महिला आरक्षणासाठी 30% प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि जे समांतर आरक्षणावाले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी होमगार्ड असतील, प्रकल्पग्रस्त असतील, माजी सैनिक असतील यांच्यासाठी तुमच्याकडे समांतर आरक्षणाचा जो सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. पोलीस भरतीसाठी लागणारे सगळे कागदपत्र मी तुम्हाला सांगण्यात आलेले आहे. तुम्हाला भरतीच्या ॲड पडायच्या आधी हे सगळे कागदपत्र काढून घ्यायचे मित्रांनो. 10वी-12वीचं मार्कशीट तुमच्याकडे असेल, TC झेरॉक्स असेल. जे विद्यार्थी कास्टमध्ये मोडत असेल त्यांनी कास्ट काढून घ्यायचं आहे, नॉन क्रिमिनल काढून घ्यायचं आहे. आपल्या तहसील येथून डोमिसाईल काढून घ्यायचं मित्रांनो. MSCIT कंपल्सरी आहे, तुम्ही काढू शकता, नंतर पण जमा करू शकता. आणि चालकसाठी तुम्हाला एक वेगळा अर्ज करायचा असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्यायचं LMA मित्रांनो. अशा प्रकारे पोलीस भरतीसाठी आवश्यक लागणारे जे पण कागदपत्रे त्यामध्ये मी तुम्हाला सांगण्यात आलेले. अजून कोणाला एक कागदपत्र किंवा पोलीस भरती रिलेटिव्ह काही अपडेट माहिती असेल आणि कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच मला तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा. तिथे मी तुम्हाला जो कोणाला अडचण असेल ते मी तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे मी तुम्हाला सगळे सांगण्यात आलेले आहे आणि भरतीच्या तुमच्या फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसाच्या आधीचे कागदपत्र पाहिजे मित्रांनो. मागच्या भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांनी नंतर डॉक्युमेंट नॉन वगैरे काढले, ते भरतीसाठी अपात्र ठरलेले मित्रांनो. त्यासाठी डिसेंबरपर्यंत एक नवीन पोलीस भरती येणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी हे कागदपत्र काढून ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो. सगळे कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचे आणि अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर इंस्टाग्रामला पण मेसेज करू शकता. सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट देण्यात येईल आणि जे महत्त्वाचे PDF वगैरे असतात ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर अगदी फ्रीमध्ये भेटते मित्रांनो. जे पण भरतीविषयी तुम्हाला आता मुंबई पोलीससाठी 4000+ रिक्त जागा आहे. ते महत्त्वाचे जे पण PDF वगैरे असतात त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळेल आणि अजून कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर मित्रांनो कमेंट करत जा. नक्कीच मी सगळ्या रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे सगळ्यांना ही माहिती समजली असेल मित्रांनो. अशाच अपडेटसाठी आपल्याशी जुळत राहा. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची व्हिडिओ आणतो. त्यासाठी लाईक करत जा मित्रांनो. मला मोटिवेट भेटतं. त्यासाठी व्हिडिओला लाईक करत जा आणि छानशी तुमची जे पण प्रतिक्रिया असते त्याविषयी कमेंट करत जा.